नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये जानकी ऋषिकेश दोघेजण आता जंगलामध्ये आलेले असतात. खंडरच्या ठिकाणी इथे मास्कमॅनने जानकी ऋषिकेशला फाईल घेऊन बोलावलेलं असतं. घराचे ओरिजिनल पेपर्स घेऊन यायला सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे जानकी आणि ऋषिकेश दोघेजण खंडरच्या ठिकाणी आलेले असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं आपण बरोबर त्याच ठिकाणी आलोय ना. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश लोकेशन तर तेच आहे, आपल्याला याच ठिकाणी यायला सांगितलं होतं. ते बघा ना समोर खंडर तिथेच दिसतंय, आपण बरोबर त्याच ठिकाणी आलोय ना ऋषिकेश. तेव्हा इथे जानकीचं लक्ष आता समोर जातं तर तिची आई त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा लता म्हणत असते, जानकी बाळा, जानकी अगं कशी आहेस तू. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता फायनली लता आणि इथे जानकीची भेट होणार असते. त्या मास्कमॅनने लताला सुद्धा सोडलेलं असतं आणि इथून जानकी आपल्या आईला भेटण्यासाठी धावत पळत तिच्या जवळ जात असते आणि इथे आता लतासुद्धा धावत पळत तिच्या जवळ येत असते. दोघींची आता भेट होणार, दोघीजणी एकमेकींना मिठी मारणार. तेवढ्यातच त्या ठिकाणी मास्कमॅन आलेला असतो आणि मास्कमॅन म्हणतो, एक मिनिट आधीच तू पुढे जायचं नाही, कळलं ना. जोपर्यंत प्रॉपर्टीचे पेपर माझ्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत तू पुढे जायचं नाही आहे, कळलं का. तेव्हा इथे जानकी म्हणते, हे काय करतोयस तू मास्कमॅन, आधी ती बंदूक बाजूला कर. मास्कमॅन म्हणतो, अजिबात नाही, जोपर्यंत प्रॉपर्टीचे पेपर माझ्या हातात येत नाही तोपर्यंत लता तुझ्याकडे येणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अवंतिका टेन्शनमध्ये आलेली असते. अवंतिका म्हणते, सारंग भाऊजी मी कधीपासून सोमीला फोन करते पण अजून तो फोनच उचलत नाही आहे, आता तर मला काळजी वाटायला लागली. तेव्हा प्रेक्षकांनो सारंग म्हणत असतो, अगं वहिनी कशाला काळजी करतेस, दादा पोलीस स्टेशनला गेलाय ना पोलिसांना भेटायला. तेव्हा अवंतिका म्हणते, अहो पोलीस स्टेशनला गेलंय म्हणून काय झालं, इतका वेळ कुणाला लागतो का. जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादासुद्धा आत्ताच गेलेत, त्यांना फोन करून विचारू का त्यांची भेट वगैरे झाली आहे का. तेव्हा इथे सारंग म्हणतो, वहिनी अगं ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी दोघेजणं त्या मास्कमॅनला भेटायला गेलेत आणि सौमित्र दादा पोलिसांना भेटायला गेला आहे, त्यांची भेट कशी काय झाली असेल, दोघेजणं वेगवेगळ्या ठिकाणी गेलेत ना. तेव्हा अवंतिका म्हणते, मग सोमी फोन का उचलत नाही आहे, मला तर काळजी वाटते त्याची. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणत असते, मास्कमॅन हे बघा मी प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर्स घेऊन आले, तुम्ही प्लीज इथे माझ्या आईला सोडा आणि ती बंदूक बाजूला करा. तेव्हा इथे आता मास्कमॅन म्हणत असतो, तसं नाही, एक एक पाऊल दोघीजणी पुढे या, एक एक पाऊल तू पुढे यायचं, नंतरला लता पुढे येणार, तेव्हाच तुमच्या दोघींची भेट होईल, कळलं का. तेव्हा प्रेक्षकांनो जानकी म्हणते, हे बघा मी प्रॉपर्टीचे पेपर घेऊन आले तुम्हाला देण्यासाठी, मी ते परत घेऊन जाणार नाही आहे, मी फक्त माझ्या आईला माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो ऐश्वर्या त्या ठिकाणी आलेली असते. ऐश्वर्या बघते तर काय, इथे मास्कमॅनकडे लता असते आणि ती सुद्धा जिवंत. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, याचा अर्थ लता जिवंत आहे आणि ती या मास्कमॅनकडे आहे, याचा अर्थ हा मास्कमॅन माझ्याबरोबर डबल गेम खेळतोय, म्हणजे ही लता जिवंत आहे आणि आता प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपरसुद्धा त्याच्याकडेच जाणार आहेत. आता प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर याच्याकडे गेले आणि त्याने जर मला माझे पैसे नाही दिले तर 50 कोटी रुपये जर मला नाही दिले तर. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या टेन्शनमध्ये आलेली असते. तिला असं वाटत असतं की जर इथे आता प्रॉपर्टीचे पेपर घेऊन या मास्कमॅनने मला पैसे नाही दिले तर मात्र माझं काही खरं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लता आणि जानकी दोघींची भेट होते, दोघीजणी एकमेकींना मिठी मारतात. तेव्हा इथे मास्कमॅन म्हणत असतो, बास झालं तुमचा मेलोड्रामा, चला ते प्रॉपर्टीचे पेपर द्या आधी माझ्याकडे. तेव्हा इथे जानकी ते प्रॉपर्टीच्या पेपरची फाईल घेते आणि त्या मास्कमॅनच्या समोर फेकून देते. तेव्हा इथे मास्कमॅन ती फाईल लगेचच उचलतो आणि म्हणतो, बास झालं आता माझं काम, मला जे हवं होतं ते मला मिळाले. तेव्हा इथे जानकी आता लताला मिठी मारते आणि तिला आपल्याबरोबर घेऊन जाणार. तेवढ्यातच इथे मास्कमॅन तिला म्हणतो की जानकी तुला काय वाटलं, तुझ्यावरती येणारं संकट संपलंय का, आता सगळं काही सोपं झालं आहे असं वाटत असेल ना तुला, पण अजून तुझ्यावरती खूप संकटं येणं बाकी आहे, कळलं का तुला. तेव्हा इथे मास्कमॅन म्हणतो, असं समज की तुझा भूतकाळ आहे ना, तुझा भूतकाळ तो तुझा पाठलाग करतोय असं समज,
तेव्हा जानकी म्हणते, काय तू माझा भूतकाळ जरी माझा पाठलाग करत असलास ना तरीसुद्धा एक गोष्ट तुला सांगते मास्कमॅन, तू माझं काहीही वाकडं करू शकणार नाही आहेस, कळलं ना. अरे एकीचं बळ तुला माहिती नाही आहे. ते ऐश्वर्य आणि तुम्ही दोघेजणं मिळून आम्हाला तोडण्याचा प्रयत्न केलात ना, पण तुम्ही आमचं काही करू शकणार नाही हे मात्र नक्की. असं इथे प्रेक्षकांनो आता जानकी मास्कमॅनला म्हणते. ती म्हणते, मी नाही घाबरत, तुला जे काही करायचं आहे ते तू कर. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सारंग म्हणत असतो की वहिनी, मला काय वाटतंय, एव्हाना जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा प्रॉपर्टीचे पेपर त्या मास्कमॅनला दिले असतील ना आणि लता काकू सापडले असतील. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, मलाही तेच वाटतंय, पण अजून ते लोक पण आलेले नाही आहेत आणि सौमी पण नाही आलं आहे. तेव्हा तिथे सुमित्रा येते आणि म्हणते, काय रे, काय बोलताय तुम्ही दोघेजणं, नक्की काय घडलं आहे. ऋषिकेश त्याचबरोबर जानकी आणि सौमित्र हे तिघेजणं कुठे गेलेत, सांगा ना, कुठे गेलेत. हे बघ सारंग, मी तुमचं बोलणं ऐकलं आहे. प्रॉपर्टीच्या पेपरबद्दल बोलत होता ना, जे काही आहे ते मला खरं खरं सांगा, काही लपू नका माझ्यापासून, मी सगळं काही ऐकलं आहे. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते की आई, त्या मास्कमॅनने लता काकूंच्या बदल्यात प्रॉपर्टीचे पेपर मागितले होते, त्यामुळे इथे सौमित्रने प्रॉपर्टीचे डुप्लिकेट पेपर तयार केले आणि ते त्या मास्कमॅनला दिले आणि इथे लता काकूंना आणण्यासाठी ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी या स्वतःहून गेलेल्या आहेत. तेव्हा आजी त्यांचं बोलणं ऐकते आणि म्हणते की डुप्लिकेट पेपर नाही, ओरिजिनल पेपर ऐश्वर्याकडे गेलेत आणि डुप्लिकेट पेपर तुमच्याकडे राहिलेत, असं आजी म्हणत असते, कारण आजीनेच पेपर बदललेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणते, आई कशी आहेस तू, त्या लोकांनी तुला जास्त त्रास तर नाही ना दिला, या इकडे ये, इथे तू आता शांतपणे बस बरं. तेव्हा इथे लताला आता जानकी एका ठिकाणी बसवते. दोघीजणी एकमेकांची विचारपूस करत असतात, एकमेकींना बघून रडत असतात. तेव्हा जानकी म्हणते, बास झाला, आता बास झालं, नको रडूच जास्त. हे बघ, जास्त रडलीस तर तुला त्रास होईल. आता झाली आहे की नाही आपली भेट, आता सापडलीस की नाही तू मला. हे बघ, तू आता अजिबात रडायचं नाही या. आता मी तुला माझ्या नजरेआड 1 मिनिटसुद्धा होऊ देणार नाही. मी तुला माझ्यापासून दूर कधीच जाऊ देणार नाही आई. तुला माहिती आहे मला तुझी किती आठवण आली. तुझ्याबरोबर घालवलेला तो प्रत्येक क्षण मला आठवत होता. तुला माहिती आहे, तू माझ्यासाठी गायलेली अंगाई, तू मला भरवलेला तो शिरा, त्या सगळ्या गोष्टी माझ्या नजरेसमोर यायच्या ग. आणि तेव्हाच मी ठरवलं, आता काही झालं तरी मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. एकदा का तू मला सापडलीस की मी तुला माझ्या नजरेआड होऊ देणार नाही. मी तुला व्यवस्थित आनंदाने सांभाळे नाही. तेव्हा इथे लता म्हणत असते, जानकी मलासुद्धा तुझी खूप आठवण यायची ग. असा एक क्षण नव्हता जेव्हा तुझी मला आठवण आली नाही. माझा जीव तुझ्यासाठी तीळ तीळ तुटायचा. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी मी तुला सांगितलं होतं ना तुझी आई नक्की सापडेल म्हणून. तेव्हा जानकी म्हणते, हो ऋषिकेश, तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात म्हणून मी निदान स्वतःला सावरू शकले, नाहीतर माझं काय झालं असतं काय माहिती. तेव्हा इथे लता दोघांची सुद्धा आता माया काढत असते, त्यांच्या पप्प्या वगैरे घेत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता ऐश्वर्या येत त्यांनी म्हणते, काय मास्कमॅन कुठे चाललात तुम्ही, डबल क्रॉस करताय मला, फसवतोयस का मला. तेव्हा मास्कमॅन म्हणतो, हे काय बोलतेस तू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बघितलं ना मी, ती लता जिवंत आहे आणि ती तुझ्या ताब्यात होती ना, मग तरीसुद्धा तू मला का नाही सांगितलंस की ती लता तुझ्या ताब्यात आहे म्हणून. मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न करतोयस. हे बघ, प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर्स तुझ्या हातामध्ये आलेत, माझे पैसे कधी देशील. तेव्हा मास्कमॅन म्हणतो, तुला पैसे देण्याचं कबूल केलं आहे ना मी, तुझे पैसे तुला मिळतील. ऐश्वर्या म्हणते, माझा विश्वास नाही आहे तुझ्यावरती, एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपून ठेवलंस ना, स्वतःच्या फक्त फायद्याचा इथे विचार करतोयस. आणि माझं काय, मी तुला फसवलेलं नाही आहे. तू जे जे सांगितलंस ते सगळं मी प्रामाणिकपणे केलं, पण आता नाही, आता माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास नाही आहे. या मास्कमॅनच्या मागे नक्की कुणाचा खरा चेहरा आहे ते मला आज बघायचंच आहे. मला तुझा हा मुखवटा आहे ना तो फाडून फेकून द्यायचा आहे. तेव्हा मास्कमॅन म्हणतो, काय तू माझ्या मास्कला हात लावशील, माझा मास्क तू बाजूला करशील, हे कधीच शक्य होणार नाही आहे, कळलं ना. लांब राहायचं, माझ्यापासून लांब राहायचं आणि पुन्हा हिम्मत नाही करायच्या माझ्या मास्कला हात लावायची. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, घाबरते की काय तुला, या मास्कमॅनच्या मागे नक्की कुणाचा खरा चेहरा आहे ते मला कळायला नको, तो बघितल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ऐश्वर्या म्हणत असते, आई एक दिवस असा नव्हता की मला तुझी आठवण नाही आली गं. मलासुद्धा असं वाटायचं कशी असेल माझी आई, काय खात असेल, काय पीत असेल, कशी राहत असेल, हे सगळं मला आठवायचं. पण आई आता बास झालं, आता चल माझ्याबरोबर, आता आपण घरी जाऊया. तेव्हा लता म्हणत असते, जानकी अगं कुठे घरी नेतेस, ती माया त्या मास्कमॅनच्या तावडीत आहे ना, अगं त्या मायाचा जीव वाचवायला हवाय गं. तेव्हा इथे जानकी म्हणते, आई कोण माया? तेव्हा इथे लता म्हणते, अगं माया, माझ्यासाठीच तिलासुद्धा त्या ठिकाणी किडनॅप करून ठेवण्यात आलं होतं. जसं मला किडनॅप केलं होतं ना त्या मास्कमॅनने, तसं मायालासुद्धा केलं आहे. जेव्हा मी तिला विचारलं की बाळा तू कोण आणि तुझं नाव काय, तेव्हा ती म्हणाली की मी मुळात मुळशीतच राहत होते. मी कामानिमित्त जॉबसाठी मुंबईला गेले होते. माझं काम होतं म्हणून मी मुळशीमध्ये परत आले होते. काम झाल्यानंतर आईवडिलांना भेटून मी जाणार होते, तेवढ्यातच या लोकांनी मला किडनॅप केलं. माझं नाव आहे माया, असं तिने आता लताला सांगितलेलं असतं. लताला वाटतं की मायाने जे काही सांगितलं आहे ते खरंच आहे आणि त्यामुळे आता लताला वाटतं की मायाचासुद्धा आपण जीव वाचवला पाहिजे, मायालासुद्धा आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे, असं इकडे आता लताला वाटत असतं. त्याच वेळेला प्रेक्षकांनो इथे ऐश्वर्या म्हणत असते, माझा तुझ्यावरती बिलकुल विश्वास नाही आहे. तू एक काम कर, तुझा हा जो चेहरा आहे ना तो मला दाखव, मला बघायचा आहे नक्की तू आहेस तरी कोण. जर मला फसवून निघून गेलास तर, माझे पैसे तू मला नाही दिलेस तर, हे बघ प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर तुला हवे होते, मी इतका जुगाड करून ते प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर तुझ्यापर्यंत पोचवलेत. मग मलासुद्धा काहीतरी फायदा झालाच पाहिजे. तेव्हा गुपचूप माझे पैसे परत करायचे, मी आत्ताच सांगते. तेव्हा मास्कमॅन म्हणतो, तू जास्त बोलू नकोस हा, डोक्याला शॉट देऊ नकोस. मी काय करू शकतो ना हे तुला बरोबर माहिती आहे. माझ्या हातामध्ये जे पिस्तूल आहे ते काही खोटं नाटं नाही आहे, खरं पिस्तूल आहे ते. तुला बाजूला करायला 1 मिनिटसुद्धा लागणार नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, घाबरते मी तुला, सांग ना घाबरते की काय तुला? का रे, तू का मारशील मला? मी काय मदत नाही केली तुला? तू जे जे म्हणालास तसं तसं केलं ना सगळं, तशी तशी वाट लावली ना सगळी. तू नक्की कुणाच्या बाजूने आहेस, कुणाच्या? त्या जानकीच्या बाजूने आहेस की माझ्या बाजूने, ते तरी सांग मला जरा. तेव्हा इथे मास्कमॅन म्हणत असतो, मी कुणाच्याही बाजूने नाही आहे, कळलं ना. मला इथे माझ्या काही गोष्टींचा बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे, कळलं का तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणत असते, ठीक आहे आई, आम्ही जातो आता मायाला शोधायला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं रिस्क आहे या सगळ्यामध्ये, पुन्हा आपण तिथे जायचं. तेव्हा इथे लता आता म्हणत असते, पण माया खूप चांगली मुलगी आहे. जानकी म्हणते, ऋषिकेश त्या मायाने मुलीसारखी माझ्या आईची काळजी घेतली ना, मग आपली जबाबदारी बनते की नाही की आपण सुद्धा तिला प्रोटेक्ट केलं पाहिजे, तिला त्या माणसाच्या तावडीतून सोडवलं पाहिजे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी तू थांब इथे, मी जाऊन बघून येतो मायाला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, मी तुम्हाला एकट्याला कुठेही जाऊ देणार नाही आहे, मी येणार तुमच्याबरोबर, आपण दोघेजणं जाऊन त्या मायाला शोधूया. आई तू थोडा वेळ इथेच थांब, आम्ही दोघेजणं आलोच हां. तेव्हा इथे जानकी ऋषिकेश त्या खंडरच्या आतमध्ये आलेले असतात. तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश त्या माणसाने असं का केलं असेल? तो का म्हणाला की मी तुझा भूतकाळ आहे आणि मी तुझा पाठलाग करतोय म्हणून मला तो कधीच सुखाने जगू देणार नाही, मला खूप त्रास देणार आहे, असं का म्हणाला तो? आधीच त्याने मला खूप त्रास दिला ऋषिकेश, माझ्या आईला माझ्यापासून दूर करून, आणि आता तो असं सगळं का म्हणाला असेल? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, जानकी आपण या सगळ्या गोष्टींचा विचार आता नको करूया, आपण इथे मायाचा जीव वाचवायला आलो आहे ना, आपण आधी मायाचा जीव वाचवूया आणि मग या सर्व गोष्टींचा आपण विचार करू आणि हा मास्कमॅन नक्की कोण आहे ना ते सुद्धा आपण शोधून काढू. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मास्कमॅन हा लपून छपून बघत असतो. त्या ठिकाणी जानकी ऋषिकेश आलेले असतात. तेव्हा जानकी आता एका बाजूने बघते तर तिला समोरच आता इथे माया बसलेली दिसते आणि तिच्या समोर बसलेला असतो तो मास्कमॅन. तो मास्कमॅन नसून तो असतो सौमित्र. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या त्या माणसाला काही जाऊ देत नसते. ती म्हणते, कुठे चाललास तू? मला फसवतोयस, मला डबल क्रॉस करतोयस, काही झालं ना पैसे घेतल्याशिवाय ही ऐश्वर्या कुठेही जाणार नाही, कळलं का? तेव्हा मास्कमॅन म्हणतोय, गप्प बस गप्प बस, एकदा तुला कबूल केलेलं कळत नाही का? सांगितले ना तुझे पैसे तुला परत मिळतील म्हणून, मग कशाला उगाच तू काळजी करतेस?
आधीच मी तुला खूप पैसे दिलेत, आता उरलेले पैसे द्यायला मला वेळ लागणार नाही आहे. तेव्हा एक काम कर, आता तू माझ्या मागे पुढे करू नकोस, लांब राहायचं, माझ्यापासून लांब राहायचं. मी तुला तुझे पैसे देईन म्हणालो ना, पैसे देईन म्हणजे देईन. असं इकडे आता मास्कमॅनने ऐश्वर्याला सांगितलेलं असतं. ती सारखी त्याच्या मागावरती असते म्हणून त्याने तिला पैसे देण्याचं कबूल केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लताला बांधून ठेवलेले असते, तिथेच मायालासुद्धा बांधून ठेवलेले असते. तेव्हा जानकी ऋषिकेश त्या ठिकाणी येतात. जानकी म्हणते, ऋषिकेश लवकर या, हे बघा माया इथेच आहे. तेव्हा इथे आता मायाला बघता क्षणी इथे ऋषिकेश म्हणतो, थांब जानकी, 1 मिनिट थांब. तू समोर बघ, तो मास्कमॅन बसला आहे, त्याच्या हातामध्ये पिस्तूल आहे आणि जर त्याने इथे आपण मायाला सोडवताना पिस्तूल चालवलं मायावरती तर तिचा जीव जाईल. तेव्हा आपण एक काम करूया, आधी या मास्कमॅनला बघूया. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, मास्कमॅन सोड मायाला, सोड. आणि तो आता इथे त्या हिरोला म्हणजे सौमित्रलाच तो गोळी मारायला जातो. तेव्हा इथे जानकीचं लक्ष सौमित्राच्या शूजकडे जातं. तेव्हा ती पिस्तूल पकडते आणि वरती करते आणि म्हणते, थांबा ऋषिकेश, अहो ते आपले सौमित्र भाऊजी आहेत, ते बघा त्यांच्या पायामध्ये नवी शूज आहेत, नवी शूज जे इथे अवंतिकाने त्यांना सरप्राईज दिले. बघा ना, त्यांच्या पायामध्ये तेच शूज आहेत, त्याचा फेवरेट कलर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, जानकी अगं तो मास्कमॅन आहे, तो आपला सौमित्र कसा काय असेल. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश अहो त्यांच्या पायामध्ये बघा ना, ते शूज आहेत जे शूज इथे अवंतिकाने दिले होते. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणते, थांबा ऋषिकेश, 1 मिनिट थांबा, मी बघते ते कोण आहेत ते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही तू नको बघू, थांब 1 मिनिट, मीच बघतो. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश काहीतरी गडबड नक्की आहे. बघा ना, आपण एवढा गोंधळ वगैरे घालतोय पण तो मास्कमॅन आपल्याकडे एकदासुद्धा बघत नाही आहे. याचा अर्थ ते आपले सौमित्र भाऊजीच आहेत, त्यांना तिथे बेशुद्ध करून तर ठेवलेलं नाही आहे ना. तेव्हा इथे आता ऋषिकेश जातो, त्याच्या हातातली पिस्तूल खेचून घेतो. तेव्हा इथे आता मास्क वगैरे काढल्यानंतर, टोपी वगैरे काढल्यानंतर बघतात तर काय, तो सौमित्रच असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणते, ऋषिकेश तुम्ही मायाला सोडा. तेव्हा ऋषिकेश मायाला सोडवतो आणि म्हणतो, सौमित्रला इथे कुणी आणलं. तेव्हा इथे माया म्हणते, नाही मला नाही माहिती त्यांना इथे कधी आणलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी ही लगेचच सौमित्रला उठवते, त्याला शुद्धीवरती आणते आणि म्हणते, सौमित्र भाऊजी उठा, उठा सौमित्र भाऊजी उठा. आणि ती आधी त्याला उभं करते, त्याचं ते ब्लेझर वगैरे असतं ते काढून टाकते, कारण त्याला खूपच जास्त घाम आलेला असतो, त्याला गुदमरल्यासारखं सुद्धा वाटत असतं. तेव्हा जानकी इथे ऋषिकेशला त्याचा कोट वगैरे काढायला सांगते आणि म्हणते, सौमित्र भाऊजी अहो इथे काय करते तुम्ही इथे कसे काय आलात. तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही दादा, नाही, मला नाही माहिती मी इथे कसं आलो ते. अरे माझी गाडी पंक्चर झाली म्हणून मी बाहेर उतरलो टायर चेंज करायला आणि तेवढ्यातच कुणीतरी मागून माझ्या डोक्यामध्ये जोरात मारलं आणि मला बेशुद्ध केलं आणि मग मला कदाचित इथे आणलं असेल, मला माहितीसुद्धा नाही. पोलीस स्टेशनला जाण्याच्या आधीच माझ्यावरती हल्ला झाला, असं आता सौमित्र सांगत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी आता म्हणत असते, सौमित्र भाऊजी तुम्हाला जास्त लागलं नाही ना, तुमच्या डोक्याला लागलं नाही ना. जानकी आता काळजीपोटी विचारत असते. तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही वहिनी, नाही, मी ठीक आहे, मला काही झालेलं नाही आहे. तेवढ्यातच इथे मायाला आता सोडवलेलं असतं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी हा आता आपला सौमित्र आहे, तर मग खरा खुरा मास्कमॅन कुठे आहे. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश मला असं वाटतंय खरोखरचा मास्कमॅनसुद्धा इथेच कुठेतरी असेल. तेव्हा इथे ऋषिकेश लगेचच आपली पिस्तूल काढतो आणि हातामध्ये घेतो प्रोटेक्ट करण्यासाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मास्कमॅन उभा असतो अगदी मायाच्या शेजारी, फक्त मध्ये काही ड्रम असतात, ते ड्रम आता तो बाजूला करतो आणि इथे बघतात तर काय, तो मास्कमॅन असतो. मास्कमॅनला बघितल्यानंतर पळून जात असताना सगळेजण त्याच्या मागे मागे धावायला लागतात. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे मास्कमॅन जाताना ऋषिकेश म्हणतो, 1 मिनिट थांब, नाहीतर गोळी चालवेन, थांब. तेव्हा मास्कमॅन थांबल्यानंतर इथे आता ऋषिकेश त्याचं थोबाड फोडतो, त्याला जोरात इथे थोबाडीत देतो. मास्कमॅन आता पळून जाऊन बाजूला उभा राहतो. तेव्हा इथे आता तो पिस्तूल घेतो आणि ऋषिकेशवरती ताणतो. तेवढ्यातच जानकी आता ऋषिकेशच्या हातातलं पिस्तूल उचलते आणि मास्कमॅनच्या हातातली पिस्तूल आता उडवून लावते, ती बाजूला करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने बरोबर निशाणा साधत इथे त्या मास्कमॅनच्या हातातली पिस्तूल बाजूला उडवलेली असते. त्यानंतर इथे ऋषिकेश आणि सौमित्र दोघेजण
मास्कमॅनला पकडतात, त्याला मारत असतात आणि मग काय प्रेक्षकांनो, त्याच्या चेहऱ्यावरती लागलेला जो मुखवटा आहे, जो आता उतरवण्याची वेळ आलेली असते, ते उतरवण्यासाठी आता ऋषिकेश आणि सौमित्र दोघेजण त्याची टोपी आणि चेहऱ्याचा मास्क काढत असतात. जेव्हा इथे त्याची टोपी आणि मास्क काढला जातो तेव्हा जानकी त्याच्याकडे बघते आणि जानकीला इथे खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. ती व्यक्ती आता जानकीच्या ओळखीची असते आणि तिला बघितल्यानंतर जानकीच्या जणू काही पायाखालची जमीनच सरकलेली असते. खरोखर तो जानकीचा भूतकाळ आहे जो पाठलाग करत असतो.